Cancer Healer Center, a new beginning. चला अडचणीत आणणारी वक्तव्य नको. अजितदादांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना खडे बोल. तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा आल्यानं बेशिस्त वागणुकीवरूनही दादांनी झापलं. सूत्रांची माहिती. भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल. उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर. मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर. माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत. दीनानाथ रुग्णालयाला जमीन दान करणाऱ्या खिलारे कुटुंबातले चित्रसेन खिलारेंना अश्रू अनावर. गरोदर महिलेची पैशांसाठी अडवणूक झाल्यानं भावूक. रुग्णालयासाठी जागा दान केल्याचा पश्चाताप व्यक्त. लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. 27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती. पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस देणार. तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट घेऊ नका. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व रुग्णालयांना नोटीस. डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार. फुले चित्रपटामुळे पुन्हा जातीयवाद वाढू शकतो. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप. चित्रपट एकतर्फी नको. ब्राह्मण समाजानं केलेली मदतही चित्रपटात दाखवावी अशी मागणी. फुले चित्रपटाचं प्रदर्शन 15 दिवस पुढे ढकललं. दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्याकडून चर्चेची तयारी. आनंद दवेंची माहिती. फुले चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली भुजबळांची भेट. फुले दाम्पत्यांना सहन केलेला त्रास समाजाला कळायला हवा. भुजबळांचं वक्तव्य. तर आव्हाडांकडूनही फुले चित्रपटाचं समर्थन. छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद जवळील देवगिरी किल्ला परिसरात भीषण आग. बाळलेल्या गवतामुळे आग लागल्याची माहिती. किल्ल्याच्या चारही बाजूला धुराचे लोट. आरोपी खोक्या भोसलेच्या पत्नीने घेतली अजितदादांची भेट. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होतो. भोसले कुटुंबियांचा आरोप. तर घरावरील कारवाईनंतर पुनर्वसन करण्याची मागणी. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना समन्स. सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून डीवायएसपी अनिल गुजर आणि इतर अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासाबाबत गौरव. सूर्यवंशी प्रकरणात सरकार आरोपी मग तपास कसा करणार. एसआयटी नेमा. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची मागणी. औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस. पुढील सुनावणी 29 एप्रिलला. देशभरामध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू. केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेट प्रसिद्ध. नांदेड धाराशिवसह सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. आंबा, ज्वारी, फळबागा आणि काढून ठेवलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. शेतकरी चिंतेत. वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत. पंढरपुरामधील चाचणी यशस्वी. प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआयचा वापर केला जाईल. रामनवमी उत्सवामध्ये साई चरणी तब्बल 4 कोटी 26 लाखांचं दान प्राप्त. रामनवमी उत्सव काळामध्ये आलेल्या साई भक्तांकडून भरभरून दान. वाट सोडण्यासाठी एक्सक्यूज मी म्हटल्यानंतर तरुणींना बेदम मारहाण. इंग्रजीमध्ये बोलायचं नाही, मराठीतच बोलायचं असं सांगत तरुणांनी बाद घातला. जुनी डोंबिवली परिसरातील प्रकार आहे. 3घांविरोधात गुन्हा दाखल. इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेमधील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतात परतले. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून खेळाडूंचं स्वागत. खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन. कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.